देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. देश भिकेला लागलेला आहे अशी परिस्थिती नाकारता येणार नाही. देशाचे प्रधानमंत्री जर म्हणत असतील सोनं खरेदी करू नका, घरामध्ये खाद्यतेल वापरू नका, पोटाला चिमटे घ्या आणि जगा तसंच, परदेश दौरा करू नका, पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरू नका, महागाई वाढणार आहे, शहरात मेट्रो असेल तर त्याचा वापर करा, स्वतःची गाडी घरातली काढू नका, काम धंद्यांना सुद्धा जाऊ नका, वर्क फ्रॉम होम करा, एव्ही गाड्या वापरा. तुमच्या जर पेट्रोल डिझेलच्या सीएनजीच्या गाड्या असतील नका वापरू. 20-25 लाखाच्या महागड्या गाड्या एव्ही गाड्या घ्या आणि त्या वापरा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आणि मंत्र्यांची गाडी रस्त्याने चालले तर 5-50 यांच्या गाड्या पळत असतात. हेच का आजचे दिन? देशाची वाट लागली. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णतः कोलमडली. राज्याची सुद्धा तीच अवस्था झालेली आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी देशाला हे सांगणं म्हणजे देश आता आर्थिक संकटात, आर्थिक आणीबाणीत आणि महागाईच्या खाईत लोटला जाणार आहे. 2 रुपये किलोनी वाटलं ना फुकट लोकांना, आता लोकांना 100 पट महागाईनं खरेदी करावं लागेल. हे आजचे दिन. 1500 रुपये दिले ना लाडक्या बहिणीला, आता 50 पट त्यांच्याकडून वसूल केलं जाणार. हे आजचे दिन. माजी राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, हे जर असं चालत राहिलं तर राज्याची अर्थव्यवस्था कोलमडेल. मुख्यमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी खरं तर आता राज्याचा आणि देशाचा विचार करून सगळे धार्मिक स्थळ या देशामध्ये, राज्यामध्ये जी जी मोठी मोठी धार्मिक स्थळं आहेत ते शासनानं ताब्यात घ्यावीत आणि तो पैसा जनतेच्या हितासाठी, सरकारच्या आणि पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी नाही, जनतेच्या हितासाठी, जनतेवर आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि ज्या मूलभूत शासनाच्या वतीनं नागरिकांना सुविधा देणार आहेत, दिल्या जाणार आहेत, त्याच्यावर हा पैसा खर्च करा. देश आर्थिक संकटात कुणी टाकला याचा जबाब लोक विचारतील, त्यांचं उत्तर सुद्धा त्यांच्याकडे आहे. पण जनतेला तुम्ही महागाईच्या खाईत लोटू नका. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही ज्या पद्धतीनं फुग्यासारखे वाढवाल तिथं राज्याची आणि देशाची वाट लागणार आहे. कृपया देशाची वाट लावू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना अर्थव्यवस्थेचं शून्य नियोजन आहे, मग ते सत्तेतले असतील किंवा प्रशासनातले असतील, देशाचे अर्थमंत्री कुठे आहेत? ते काय या विषयावर काही बोलत नाहीत. कारण देश ढबगाईला आलेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे हे प्रधानमंत्र्यांनी सांगावं, किंवा प्रधानमंत्र्यांना सुद्धा माहितीये किंवा देशाला माहितीये की देशाची ही अवस्था कोणी करून टाकली. पण नेहमी आजच्या दिनाचं गाजर दाखवून जुमलेबाजी करून देशाला जे फसवलंय त्याचे हे परिणाम आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि देश महागाई, बेरोजगारी आणि वाईट अवस्थेमध्ये सापडलाय आणि हे राज्यकर्त्यांनी आणलाय. तेही 5 राज्याच्या निवडणुका झाल्यावर हे लक्षात ठेवा. अच्छे दिन आएंगे, सबको लूट जाएंगे, ही आजची परिस्थिती आहे.